इला फाउंडेशन ही एक निसर्ग शिक्षण आणि संवर्धनासाठी वाहिलेली धर्मादाय संस्था असून फाउंडेशनचा मुख्य उद्देश शिक्षणाद्वारे निसर्ग संवर्धनाला प्रोत्साहन देणे हा आहे. आपला उद्देश साध्य करण्यासाठी फाउंडेशन शाळा, महाविद्यालय आणि संस्थांमध्ये व्याख्याने, कार्यशाळा आयोजित करत असून वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने इला फाउंडेशन पक्ष्यांना रिंग लावण्याचे सुद्धा काम करते. या रिंगच्या माध्यमातून त्या पक्ष्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास होण्यास मदत होते. इला फाउंडेशनने पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात पिंगोरी या गावात इला हॅबिटॅट नावाने एक सेंटर उभारले असून तेथे रेस्क्यू केलेल्या वन्यजीवांसाठी मेडिकल ट्रीटमेंट देण्यात येते. सोबतच इला फाउंडेशनने घुबडांना वाचवण्याची मोठी मोहीम हाती घेतली असून भारतातील पहिला घुबड महोत्सव त्यांनी या ठिकाणी सुरू केला. हा महोत्सव दरवर्षी सलग 3 दिवस घेण्यात येतो. या महोत्सवामध्ये शालेय आणि कॉलेजमधील विद्यार्थी हे नाटक, नृत्य, चित्रकला, गाणी, निबंध आणि कवितांद्वारे घुबडांप्रती आपलं प्रेम आणि माहिती प्रसारित करतात. डॉक्टर सतीश पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसहभाग आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने घुबड संवर्धनासाठी सुरू केलेल्या मोहिमेला आता यश मिळताना दिसतंय. नमस्कार. एक अशी व्यक्ती जे गेले 35 वर्ष ते आणि त्यांची संस्था इला फाउंडेशनच्या माध्यमातून पक्षी संवर्धनाचं कार्य करते. त्यातही पक्षीमध्ये विशेष प्रजाती असलेली घुबड संवर्धनाचं काम इथे प्रामुख्यानं होतं. आज आपण अशाच एका व्यक्तींना भेटणार आहोत. नमस्कार, मी निखिल जाधव, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. चला तर मग भेटूया त्या व्यक्तीला. नमस्कार. आपल्या बरोबर आहेत इला फाउंडेशनचे संस्थापक संचालक डॉक्टर सतीश पांडे सर. नमस्कार सर. काय सांगाल एकंदरीत आपल्या या प्रवासाबद्दल? मी आता निसर्ग संवर्धन किंवा प्राणी पक्षी यांच्याबद्दलची आवड माझी फार लहानपणापासून, आणि त्याला कारणीभूत आहे ते आमचे शिक्षक आणि माझे आई वडील. आणि त्यांनी अगदी लहानपणापासून कधी टोकरलं नाही, थांबवलं नाही, आणि उलट भरपूर पुस्तकं आणून दिली आणि जे काही करायचं आहे त्याच्याबद्दलचं नॉलेज देण्याचं प्रयत्न. शिक्षकांनी सातारा सिव्हिल स्कूलमध्ये मी होतो, तिथे आमचं असंच डोंगराळ प्रदेश, त्यामुळे डोंगरांबद्दल फार प्रेम वाटतं. त्यामुळे असं माळरानं बघितली, नुसती विस्तृत माळरानं बघितली. आता मंगोलियामध्ये मी गेलो होतो, हजारो किलोमीटरची माळरानं, पण त्यापेक्षा डोंगर दऱ्या जे आहेत तर त्याच्याबद्दल फार मनापासून प्रेम वाटतं. तर तिथे एकदा मी मंगोलियामध्ये गेलेलं असताना एखादा विचारलं की तुम्हाला जर कधी कधी वाईट वाटलं, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही, तर काय करता तुम्ही कसं बघता याच्याकडे? तो काय म्हटलं मला की तिथे त्यांच्या आई वडिलांनी, त्यांच्या आजी आजोबांनी त्यांना सांगितलं की आपल्याला एखादी गोष्ट झाली मनासारखी आणि नाही असं झालं आणि दुःख वाटलं, तर आपण जायचं आणि त्याच्याकडे त्या माळरानांमध्ये छोट्या छोट्या टेकड्या असतात. तर तिथे त्या टेकड्या सुद्धा म्हणजे असे कधी 100 फूट 200 फूट एवढ्याच. तर तिथे जाऊन बघायचं त्यांच्याकडे, आणि मग आपल्याला कळतं की अरे ही टेकडी एवढी मोठी, माळरान हजारो किलोमीटरचं, आणि मग ह्या टेकडीच्या पुढे आपण किती छोटे आहोत. मग आकाशाकडे बघायचं, मग म्हणायचं की आकाश एवढं मोठं आहे, मग त्याच्या मानाने आपण किती अगदीच छोटीशी आहोत. मग आपण जर या पृथ्वीच्या मध्ये, या कॉस्मॉसमध्ये इतके छोटे आहोत, तर मग आपलं दुःख जे आहे, आपल्याला एखादी गोष्ट हवी नाही झाली तर त्याला काही अर्थ आहे का? सडनली सी थिंग्स फॉल इन पर्स्पेक्टिव्ह. त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे डोंगर दऱ्या, आभाळ, आणि त्याच्याबद्दल त्यांच्याजवळ जेव्हा आपण असतो तेव्हा आपले पर्स्पेक्टिव्ह एकदम प्रॉपर होते. म्हणजे आपल्याला सन्मान पाहिजे, आत्मसन्मान असावा, पण अहंकार नसावा. ही जी एक गोष्ट ही आपल्याला याच्यातनं कळते. सर, म्हणजे 35 वर्ष झाले तर तुम्ही हे पशुसंवर्धनाचं काम करता. तर सगळ्यात आधी हा थॉट आला कसा? लहानपणापासून करतो. आम्ही शाळेमध्ये असायचो तेव्हा जाऊन मासे पकडायचो, तेव्हा मग कुठे झाडं तोडली जायची, तेव्हा काही दिवसांनी मग जसं मोठं होत गेलो तेव्हा कळलं की ज्या पिंपळाच्या झाडावरती 1,000 पोपट्यांची घरटी मी पाहिली, एक ह्यूज पिंपळ. आणि मग काही वर्षांनी गेलो तर ते पिंपळाचं झाडच नव्हतं, आणि सडनली मग असं वाटलं की आपलं घर जर असं गेलं तर आपण कुठे जाणार, तर तसे हे पक्षी कुठे गेले असतील, म्हणजे हे जाणवतं आपल्याला. आणि मग असं वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे. लहानपणी आपण एअरगन घेऊन आमचे काही मित्र पक्षी मारायचे, आणि मग एकदा माझ्या हातात एअरगन आली आणि मी तो पक्षी मारला, तो खाली पडला आणि माझ्या डोळ्यात हातात मेला. घरी येऊन गेलो मी, तर बाबा मला म्हटले की माझा तर जिवंत आहे.
अँड दॅट वॉज सडनली वन अंडरस्टँड्स की आपण नाहीच करू शकत. सो लाईफ किती इम्पॉर्टंट. आपण तयार करू शकत नाही, जे आपण तयार करू शकत नाही ते आपण डिस्ट्रॉय करायला. हे जर मला कळलं तर हे इतरांना कळतंय का, तर हे कळण्याची जबाबदारी कोणाची. तर एकदा आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि तिथे एका गरुडाच्या घाट्यामधून एक मुलगा 2-3 वर्ष ती गरुडाची पिल्लं पळवून न्यायचा आणि आम्ही दरवर्षी जाऊन बघायचो. 2 आठवड्याची पिल्लं झाली गरुडाची की ती गायब व्हायची आणि आम्ही त्याचं मॉनिटरिंग करत होतो. तर पुढच्या वर्षी जेव्हा गायब झाली तेव्हा आम्ही लगेच तिथे गेलो. आदल्या दिवशी गायब झाली. सकाळी उठून आम्ही ते पावनगड म्हणून किल्ला आहे आपल्या पन्हाळ्याच्या शिवाय, तिथे गेलो आणि तिथे त्या तटबंदीवरती बसलं की त्या जांभळाच्या झाडाच्या आतलं घरटच दिसायचं. ते घरट रिकामं होतं. तर तिथे आम्ही बघितलं की 2 मुलं हातात पिशवी घेऊन चालत जातात आणि पळत जाऊन त्यांना पकडलं आणि त्यांना घेऊन आलो. म्हटलं काय पिशवी, तर त्याची पिल्लं होती गरुडाची. त्यांना म्हटलं अरे ही गरुडाची पिल्लं कुठे घेऊन चालला. तर तो म्हटलं की नाही आमचा मित्र आहे, त्याला तो आहे, त्याला आम्ही ती पिल्लं दिली की तुम्हाला एअरगन द्या. म्हणजे सिरियस म्हणजे दुष्टचक्रच आहे. मग त्याच्यामध्ये मग असं लक्षात आलं की मग त्याला आम्ही समजावून सांगितलं. त्याला म्हटलं अरे गरुड आहे हा खूप मोठा हे असतो. आज आपल्या भारतामध्ये आता तो मोनेलिझिगल नावाचा आहे, तो पण आज थ्रेटंड आहे. स्पेनमधनं मेडिटेरेनियन, आफ्रिका, मोरोक्को, ऑस्ट्रेलिया म्हणजे मोरोक्को, इजिप्त, अल्जेरिया, ट्युनिशिया आणि मग स्पेन, फ्रान्स, इटली, ग्रीस इथे त्याचं वास्तव्य होतं. तिथनं तो गेलाय ऑलमोस्ट, आज भारतात राहिला. मग हे आज एवढं दुर्मिळ झालेलं पक्षी आहे, तो तुझ्या घरी आहे म्हटलं. मग त्याचं जबाबदारी त्याच्या संरक्षणाची कोणाची आहे. तू म्हटलं माझी आहे. मग म्हटलं आता काय करणार पिल्लांचं. तो म्हटलं मी वरती ठेवणार. वी डिड नॉट स्कोल्ड हिम. त्यांनी त्याच सांगितलं. मग त्याच्या हातात दिली पिशवी. म्हटलं जा, असं माकडासारखं वर चढला आणि पिल्लं वरती ठेवून दिली त्याच्यामध्ये. मग खाली आल्यानंतर मी विचारलं मग तू हे इतके दिवस का करत होतास. तो काय म्हटलं माहिती का, तुम्हाला म्हटलं मला कोणी सांगितलंच. दॅट वॉज अनदर बिग थिंग इन माय हार्ट. मी म्हटलं की अरे सांगितलंच नाही. सो नो बडी इज टॉकिंग अँड व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट इज हाऊ टू अर्न मनी. आणि मी मोबाईल कसा चालवायचा आणि मला गाडी पाहिजे आणि मला चांगले कपडे पाहिजे ह्याच्याबद्दल मी बोलतो. आणि आज आपल्या व्हॅल्यूज बद्दल बोलतोय का आपण, आज आपल्या कल्चरमध्ये काय आहे त्याच्याबद्दल बोलतोय का. तर ते आज गरजेचं आहे. आज भारतीय आहोत, आज आपण भारतातली संस्कृती आहे जगातली सगळ्यात म्हणजे संपन्न, सगळ्यात रिच आणि मोस्ट डीप अशी आपली फिलॉसॉफी आहे. आणि त्याच्याकडे आपण न बघता आपण परदेशाकडे बघून वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दलच आपल्याला कुतूहल वाटतंय आणि ते वाटायला हवं. म्हणजे माझं तसं म्हणणं नाही. आज तुम्हाला सायन्स बद्दल माहिती असावी, तुम्हाला टेक्नॉलॉजी माहिती असावी, कारण त्याच्याशिवाय देश सुधारत नाही. पण ह्या सगळ्याला एक फिलॉसॉफिकल बेस पाहिजे आणि तो जर फिलॉसॉफिकल बेस नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. म्हणजे इट बिकम्स अ व्हेरी हॉलो काइंड ऑफ अ थिंग. तो डोलारा कधी पडतो. तर त्यात आपल्याला अभिमान असं वाटत पाहिजे की आपण भारतात जन्माला. मी भारतात जन्माला आलोय. मला माझं जर काही 4 ठिकाणी जाऊन आज मी एकेकाळी बघा तुम्ही, आज जेव्हा मोबाईल नव्हता, खूप मोठी साधनं नव्हती, गावागावी टीव्ही गेलेली नव्हती, तर प्रत्येक गावामध्ये देवळांमध्ये बसून कीर्तन व्हायची, त्याच्यामध्ये प्रवचनं व्हायची आणि त्याच्यामधनं कितीतरी ज्ञान चांगलं सांगितलं जायचं. आणि अशा पिढ्यानपिढ्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे मी सुद्धा बघितलं की एकेकाळी जिथे गावातली मुलं कुस्ती खेळायची, मल्लखांब खेळायची, आज ते चाललंय ना. आता हळूहळू रिवाईव्ह व्हायला लागले. असं मला चांगली गोष्टी दिसते. नाव देर आर यंगर पीपल हू आर डुईंग कराटे, दे आर डुईंग जुडो, दे आर डुईंग मार्शल आर्ट्स. फॅन्टॅस्टिक. म्हणजे आज आपल्याला हे परत त्याच्यातला हॉलोनेस हळूहळू नवीन पिढीला कळतोय. पण त्याचा जो वेळ आहे तो दॅट टाइम इज देअर, पण यू हॅव टू गिव्ह दॅट टाइम. पण द थिंग इज थिंग्स आर टर्निंग टू अ बेटर थिंग्स. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे.
म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. आज आपल्याकडे जो मोबाईल आहे, आज आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, आज आपल्याकडे जी साधनं आहेत, त्याचा वापर आपण किती चांगल्या पद्धतीने करू शकतो. वी कॅन यूज दिस अँड दॅट इज हॅपनिंग. आज लोक जागृती आहे. आज तुम्हाला गंमत सांगतो, आम्ही जेव्हा इला हॅबिटॅट मध्ये आलो पिंगोरी गावामध्ये, अतिशय सुंदर गाव आहे, आणि इथे आलो. सह्याद्रीच्या कुशीतलं गाव आहे. इथे दख्खनचं पठार चालू होतं आणि सह्याद्री पर्वत चालू होतं. तर इथे आम्ही ते कॅमेरा ट्रॅप लावायला म्हणून चाललो होतो. तर तिथे आम्हाला एक जण भेटले गावात. ते म्हणले कुठे चालायचं. तर म्हटलं की आम्ही तरसांचा अभ्यास करतो. मी दिस इज अबाउट 7 years बॅक. आणि त्याला मग ते म्हणले की मग काय तुम्ही कॅमेरा ट्रॅप लावणार. आता हा माणूस पायजमा आणि शर्ट घातलेला आणि तुम्हाला म्हणतो कॅमेरा ट्रॅप लावणार. तर मी म्हटलं हो कॅमेरा ट्रॅप लावणार. मग म्हटलं किती जीबीचं कार्ड आहे. सी पॉइंट इज, आता मी डॉक्टर आहे, मी आलेल्या प्रत्येक पेशंटची नीटच बोलतो आणि वी नेव्हर अंडर एस्टिमेट पीपल. वी ऑलवेज थिंक की बाबा ह्याला माहिती आहे, वी हॅव टू रिस्पेक्ट, दॅट इज लाईफ. सो दिस केम टू मी ॲज अ सरप्राईज. पण मी म्हटलं हो बाबा आहे काहीतरी 32 जीबीचं कार्ड आहे. मग म्हटलं चला. मग म्हटलं तुम्ही कुठं लावणार. म्हटलं तर बघणार आता कुठं कुठं काय दिसतंय का, विष्ठा दिसतंय का. म्हटलं मला माहिती आहे ना, तरसाची गुळच मला माहिती आहे. म्हटलं चला घेऊन गेलो आम्ही. मग तरसाच्या गुळेला गेलो आणि तिथे सगळे ड्रॉपिंग्स होते, हाडं पडलेली होती. म्हटलं इथे लावा. मग म्हटलं झालं लावलं. मग म्हटलं आता असं करा की तुम्ही म्हटलं मला सांगा की कार्ड कसं बदलायचं. आणि ते डोंगराच्या वर चालत जायला तिथे 1.5 तास. तर म्हटलं मला सांगा, मी जातो. म्हटलं मी दररोजच शेळ्या घेऊन येतो. तर म्हटलं आणि माझ्या इथे दुसरं कोणी येणारच नाही, तर मला तुम्ही कार्ड कसं बदलायचं सांगा. म्हटलं तुम्हाला याची गरज नाही. अहो 2 वर्ष सपोर्ट सी दिस, म्हणजे सतीश कांबळे म्हणून आहे आणि आय मेट हिम. आणि गावातल्या सगळ्या लोकांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. आपल्याला काय वाटतं, शहरातल्या लोकांना मी ते बघितलंय की आपल्याला वाटतं की अरे आपणच फार हुशार आहे आणि यांना काय कोणाला काही कळत नाही. दॅट इज नॉट सो. एव्हरीबडी इज इंटेलिजंट. आज इतका मोठा प्रसार झालेला आहे तुमच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा. पीपल आर अवेअर, पीपल आर इंटेलिजंट. आज म्हणजे हातातलं घड्याळ म्हटलं तर सगळ्यांकडे स्मार्टवॉच असतं, माझ्याकडेच नाही. बट द पॉइंट इज, सी दिस इज द अवेअरनेस दॅट इज देअर. ना व्हॉट इज इम्पॉर्टंट इज गेट इन टू इट ना. पण या म्हणजे या भागाकडे जसं आता जी लोकवस्ती आहे, जी इथली लोक आहे, ती ज्या पद्धतीने सपोर्ट करतात, तर मग आता जसं तुम्ही शहरातून येऊन इथे हे कार्य करता या गावामध्ये, मग आपल्या भागातील म्हणजे शहरातील लोकांना काय पद्धतीने तुम्ही सांगाल की त्यांनी काय पद्धतीने सपोर्ट करायला हवं किंवा त्यांनी कसा, मग त्यांच्यामध्ये काय पद्धतीने अवेअरनेस यायला हवी या बाबतीत. मला पहिल्यांदा लोक विचारतात की तुम्ही शहर सोडून गावात कशाला. द पॉइंट इज, आज तुम्ही जर बायोडायव्हर्सिटीकडे सायंटिफिकली बघितलं तर यू अंडरस्टँड सडनली दॅट द मॅक्झिमम बायोडायव्हर्सिटी आज जी शिल्लक राहिलेली आहे ती आपल्या रुरल एरियाजमध्ये आहे, आपल्या खेड्यांमध्ये बायोडायव्हर्सिटी राहिलेली आहे. आज शहरांमध्ये आज काही म्हणजे मला वाटतं मागच्याच वर्षी इंदोरमध्ये पहिली भारतातली अर्बन बायोडायव्हर्सिटी कॉन्फरन्स आहे. सो दॅट वॉज दे वर टॉकिंग अबाउट अर्बन बायोडायव्हर्सिटी, म्हणजे शहरांमध्ये काय बायोडायव्हर्सिटी शिल्लक आहे, त्याच्यात ती कशी जपायची. कारण की शहरीकरणामुळे चिमण्या गेल्या तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये घारी आल्या, कावळे आले, मैना आल्या. सो देर इज अ कम्प्लीट रिप्लेसमेंट ऑफ व्हॉट वॉज देअर अर्लियर. आणि ते गेलं तर जिथे माळरान होती तिथे बिल्डिंग बांधले, तिथे माळ टिटवी कशी राहणार, तिथे धावीत कसं राहणार, तिथे कोल्हे खोकडं कशी राहणार, तिथे माणसंच येणार, तिथे कुत्रीच येणार. तर मग त्याच्यामधले काही प्राणी कसे जतन करायचे म्हणून अर्बन बायोडायव्हर्सिटी. आज अनेक संस्था आहेत ज्या शहरांमध्ये भारतभर जगभर काम करतात की दे आर फोकसिंग ऑन सिटीज, की तिथे कचरा आहे, पोल्युशन आहे, तर याच्याशी दे आर ऍड्रेसिंग दोज इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स. पण बायोडायव्हर्सिटीचा स्टडी, स्पीसीजचा स्टडी करणं हे अत्यंत अवघड असतं. मी डॉक्टर आहे, आता आज माझ्याकडे जेव्हा एखादा पेशंट येतो तो आय हॅव अ एंटायर सेटअप, आणि तो इतका वेल ऑइल्ड सेटअप आहे की बेस्ट ऑफ द इक्विपमेंट इन द वर्ल्ड इज देअर विथ मी. आज मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो, आय गॉट द बेस्ट अनेस्थेटिस्ट, आय गॉट द बेस्ट सर्जन्स, आय गॉट द बेस्ट पेडियाट्रिशियन्स, आय गॉट द बेस्ट रेडिओलॉजिस्ट, बेस्ट सोनॉलॉजिस्ट, बेस्ट इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट, सगळे. आणि मग तुम्हाला जर प्राण्यांवरती करायचं झालं तर आज व्हेटरनरी डॉक्टर्स आर देअर, बट सी द फोकस इज ऑन लाईफ स्टॉक, कारण त्याच्यातनं इन्कम आहे.
आज तुम्ही जर कुत्र्यांना मांजरांना जे पेट्स आहेत त्यांना ट्रीट केलं तर त्यांना पैसे मिळणार आहेत. पण वाईल्ड अॅनिमल्सला ट्रीट केलं तर हाव एम आय गोइंग टू गेट मनी? नंबर वन. नंबर टू इज एम आय गेटिंग अ परमिशन टू टच दॅट ॲनिमल? आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्याच्या अंडर तुमच्याकडे जर एखादा जखमी प्राणी आला तर युआर नॉट इव्हन अलाउड टू टच इट. सो देअरफॉर दिस इज अ सिच्युएशन वेअर एका बाजूला अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे आणि दुसरीकडे आहे पण इट इज नॉट टू दॅट एक्सटेंट, त्या लेवलपर्यंत नाही. सो नाऊ द गव्हर्नमेंट अँड द वर्ल्ड इज टॉकिंग ऑन अ कन्सेप्ट कॉल्ड वन हेल्थ. And what is One Health? One Health is a concept which says that human health and environmental health and tree health and animal health is not separable. It is inseparable. आणि त्याचं अतिशय साधं उदाहरण सांगायचं झालं तर कोविड. आज कोविड आलं ते प्राण्यांमधून आलेला व्हायरस आहे. डेंगी आहे, चिकनगुनिया आहे, एन्केफलायटिस व्हायरस आहे, मलेरिया आहे, यू कॅन कीप ऑन गोईंग यू नो. सो दीज आर ऑल ॲनिमल रिलेटेड डिसीजेस. आणि ते जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही आज जर ह्युमन डॉक्टर्स, वेटरनरी डॉक्टर्स, virologists, microbiologists, forensic experts, then there are government departments. If they work together, then we can make a difference on the welfare of wildlife. या दृष्टिकोनातनं मग जर बायोडायव्हर्सिटी शहरांमध्ये नाही आहे फारशी आणि खेड्यांमध्ये तर तुम्हाला खेड्यांमध्ये यायला पाहिजे. मग खेड्यांमधल्या बायोडायव्हर्सिटीची रक्षा कोण करणार आहे? खेड्यातलेच लोक करणार आहेत. मग खेड्यातलेच लोक करणार आहेत. आता आम्ही एडिबल नेस्ट स्विफ्टलेट नावाचं एक लाळेतनं घरटं करणारा पक्षी असतो तर तो अरबी समुद्रातल्या बर्ड आयलंड किंवा वेगुर्ला रॉक्स नावाच्या ठिकाणी तो नेस्टिंग करतो आणि तिथे त्या नेस्ट लाळेतनं तयार करतात. मग त्याची तस्करी व्हायची कारण काय की त्या लाळ्याच्या नेस्टला ॲफ्रोडेझिक प्रॉपर्टीज असतात, तारुण्य येतं म्हणून ते नेस्ट काढायचे आणि एक नेस्ट $1000 साऊथ ईस्ट एशियामध्ये विकलं जायचं. ते आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही तिथे गेलो, ते सगळी तस्करी थांबवली, तस्करांना रेड हँडेड पकडलं, त्यावेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंटची मदत घेतली आणि मग त्या कोळ्यांशी आम्ही बोललो आणि त्या कोळ्यांमध्ये यंग मुलं होती आणि त्यांना म्हटलं की अरे हे बघा हे तुमच्या आयलंड्सवरती, तुमच्या बेटांवरती, तुमच्या समुद्रामध्ये येऊन तुमची संपत्तीचं ऱ्हास करतायत, ते विकताय आणि तुम्ही काय करताय? म्हणून आम्हाला माहितीच नाही असं चाललंय. ते आम्हाला म्हणायचे की आम्ही पक्ष्यांना, पारव्यांना पकडतो. सो वेन दे गॉट टू नो दिस, त्यांनी सांगितलं की त्यांनी बांबूच्या बोटी बघून बांबू नेले त्या केव्स मध्ये, आयलंडमध्ये. त्याचे पहाड तिथे होते ते त्यांनी वरती चढून काढले आणि ते सगळे बांबू त्यांनी जाळून टाकले आणि त्या सगळ्या नेस्टना प्रोटेक्शन दिलं. आणि दॅट इज बिकॉज लोकल पीपल कुड डू दॅट. अँड इफ द लोकल पीपल कॅन डू दॅट ॲट वन प्लेस, दे कॅन डू इट एव्हरीवेअर. सो द पॉइंट इज, आता मग लोकल लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही त्याच्या व्हॅल्यूज सांगा. पटल्या लोकांना व्हॅल्यूज तर पीपल विल कम विथ यू, पटल्या नाही तर ती विल नॉट कम विथ यू. आणि असं होतच नाही की व्हॅल्यू पटत नाही, कारण की सगळ्या लोकांना चांगलंच करायचं असतं. व्हॉट वी डिड ॲट इला हॅबिटॅट इज अ व्हेरी युनिक एक्सपेरिमेंट. व्हॉट वी डिड इज, लोकांना जर आपल्याला सहभाग हवा असेल तर तुम्ही पण लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. आता सुरुवातीला आम्ही इथे येऊन काम करत होतो, पीपल यूज टू सी, पण कोणी कधी काही अडवलं नाही, लोकांनी मदतच केली. पण देन व्हॉट, मी डॉक्टर असलो, हा रिस्पॉन्स तेवढा नसतो. मी डॉक्टर आहे, मग व्हॉट मी थॉट इज, इथे बघितलं आम्ही हिंगोली गावामध्ये डॉक्टर नाहीच, दवाखान्यात तर सोडा डॉक्टर पण नाही. देन मी थॉट की मग आपण आहे वैद्यकीय व्यवसायामध्ये तर आपण डॉक्टर एक दवाखाना काढायचा आहे. सो वी हॅड ए हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट. माझे स्टुडंट्स आहेत. आम्ही ऑर्निथॉलॉजी कोर्स, पक्षीशास्त्राचा अभ्यासक्रम करतो. तो 19व्या वर्षात आहे. आता या वर्षी तो 12 जानेवारीपासून भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही करतो. तर ते आम्ही 19व्या वर्षांमध्ये आम्हाला हजारो आमचे स्टुडंट्स आहेत. तर त्यांच्यातल्या काहींनी एकत्र येऊन ते हॉस्पिटलच्यासाठी मदत केली. हॉस्पिटल इज नाव वर्किंग फॉर 3 years. वी हॅव वर्क several thousand पेशंट इथेच आहे आणि थोडं चॅरिटेबल याच्यामध्ये आम्ही ते करतो. आणि पुण्यातले उत्तम डॉक्टर्स त्यांची सेवा देतात. आणि सी देन वी गिव्ह समथिंग फॉर द सोसायटी. सर, सोसायटी स्टार्ट गिव्हिंग बॅक. सो दॅट इज द थिंग. आता भारतामध्ये कुठेही मला अगदी आनंद वाटतो सांगायला की एका प्रिमायसिस मध्ये ह्युमन हॉस्पिटल आणि वाईल्ड लाईफ हॉस्पिटल कुठेच नाही. सो दिस इज समथिंग युनिक. अँड प्लस वी हॅव गॉट अ सेंटर फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग. तर तिथे शाळांमधल्या मुलांना बोलवून त्यांना सॉइल कन्झर्वेशन, वॉटर कन्झर्वेशन, बायोडायव्हर्सिटी बद्दलची माहिती, स्नेक्स बाईट झालं तर काय झालं, म्हणजे दीज काइंड ऑफ थिंग्स. सो गिव्ह एज्युकेशन. मग पब्लिकेशन्स आमचे आहेत, तर ते आम्ही इथे कमी याच्यामध्ये ठेवतो. सो दॅट इज हाऊ यू ट्राय टू गेट पब्लिक पार्टिसिपेशन. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र.
या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. सर, इला फाउंडेशनच्या माध्यमातून उलूप महोत्सव होतो, जो भारतीय उलूप महोत्सवाच्या माध्यमातून तुम्ही करता. तर या मागचा नेमकं उद्देश काय, म्हणजे उद्दिष्ट काय, की काय पद्धतीने ते अवेअरनेस झालं पाहिजे, किंवा त्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं? आता मला घुबडांबद्दल फार लहानपणापासून आवड आहे. आणि एक त्यालाच जोडून होतं थोडासा की पशुसंवर्धनामध्ये अनेक पक्षी आहेत तुम्ही म्हटल्याप्रमाणे, पण यामध्ये प्रामुख्याने घुबड का तर घुबड असं आहे की सी यू वॉन्ट टू अट्रॅक्ट समबडीज अटेन्शन. आता त्याच्यामध्ये कसं आहे की स्टीफन लिकॉक नावाचा एक अमेरिकन फिलॉसॉफर होता. त्यांनी लिहिलंय की इफ यू वॉन्ट टू attract people, you know, art is the best thing to do. So anything which is beautiful, anything which is attractive, anything which is out of the blue, you know, do that. त्याचं काहीतरी तुम्ही चित्र काढलं तर then people will start appreciating that. मग त्याच्याकडे एकदा तुमचं अटेन्शन आलं की मग तुम्ही त्यांना एज्युकेशन द्या, मग त्यांना त्याच्याबद्दलचं प्रेम निर्माण होईल. सो वन्स यू स्टार्ट टेक एनिथिंग विच विल अट्रॅक्ट पब्लिक अटेन्शन, then you educate them, then they will start loving it, and anything that you love you will not destroy. So ह्या फिलॉसॉफी मधलं जर बघितलं तर घुबडांबद्दलचं अट्रॅक्शन पण आहे, भीती पण आहे, कन्फ्युजन पण आहे, आणि जगभर त्याच्याबद्दलचं संभ्रम आहे. अंधश्रद्धा ही त्याच्यातला भाग आहे, काही श्रद्धा आहेत, चांगलं पण म्हणतात, वाईट पण म्हणतात, सगळ्या प्रकारे. अँड इट इज ब्युटिफुल, कारण इट इज व्हेरी क्लोज टू ह्युमन बिंग्स. समोरच डोळे आहेत दोन्ही, सो माणसासारखंच दिसतं. तर ते आम्ही खेड्यांमध्ये घेतो जातो तेव्हा ते लोक मांजरावाणी दिसणारा पक्षी तुम्हाला पाहिजे, तर ते आहे तसं. तर सो दॅट इज व्हाय वी डू दॅट. आणि मला पर्सनली असं वाटतं की व्हॉट इज व्हेरी डिफिकल्ट आय टू डू. सो आउल्स अँड नॉक्टर्नल, म्हणजे रात्रीचे पक्षी, तर त्यांचा अभ्यास रात्री करणं अतिशय अवघड आहे. बिकॉज यू हॅव टू स्पेंड लिटरली थाउजंड्स ऑफ आवर्स इन फ्रंट ऑफ इट अँड लुक ॲट देम इन अ व्हेरी इंटेलिजेक्च्युअल मॅनर. आणि काय करतायत त्याचं इंटरप्रिटेशन तुमचे परफेक्ट यायला पाहिजे. आणि हु इज गोइंग टू डू दॅट? याच्यातनं पैसे मिळणार नाही. इट इज गोइंग टू बी व्हेरी टायरिंग. इट हॅज टू टेक आवर्स ऑफ युअर लाईफ, इयर्स ऑफ युअर लाईफ, अँड आय एम प्रिपेअर्ड टू स्पेंड दॅट. अल्टिमेटली लाईफ हे जाणारच आहे. आज मी जिवंत आहे, उद्या मी नाही राहणार आहे. बट what have I to do is take that challenge, look at these things, and when आम्ही बघितलं सायंटिफिक पेपर्स मध्ये तर घुबडांबद्दल, भारतीय घुबडांबद्दल काही नाहीच आहे, नथिंग इज अवेलेबल. देन वी सेड, आणि हिअर इज अ निश, इथे आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करता येईल. सो दॅट इज वाय वी टूक इट अप, अँड दॅट आय टूक इट अबाउट 25 years back. अँड देन वी आर डुईंग इट. आणि आमचे इतके मित्रमंडळी आमच्या बरोबर आले, त्याच्यामध्ये 4000 तास आता जवळजवळ आमच्या रात्रीचे या घुबडांबरोबर गेले. त्याच्याबरोबर मग आता आम्ही तरसांबरोबर बसतो, कधी कोल्ह्यांबरोबर बसतो, कधी जॅकाल्स बरोबर बसतो. असं दिसते रात्रीच्या वेळेला रात्रीच्या पक्ष्यांचा, प्राण्यांचा अभ्यास करणं. आणि त्यांच्याबद्दलचं जोपर्यंत सायंटिफिक नॉलेज येत नाही तोपर्यंत कन्झर्वेशन होणार. सो वी टूक आऊल. मग आऊल काय तर सगळ्या हॅबिटॅट्स मध्ये कारण जगभर आहे. देन वी स्टार्टेड लुकिंग आउटसाइड द कंट्री अँड वी सॉ की लॉट ऑफ पीपल आर वर्किंग ऑन owls. खूप आहे त्याच्यावरती संशोधन चालू आहे.
पण म्हणावं तेवढं नाही. पण प्रत्येक जण कुठे 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 पॉकेट्समध्ये लोक कामं करतायत. मग आम्ही संशोधन केलं, त्याचे पेपर्स केले. तर जगातनं आम्हाला काही वर्षांपूर्वी मला पोर्चुगलमधनं बोलवलं. ते म्हणजे की अरे तुमचं रिसर्च भारतीय आउल्सवरती आहे, की तुम्ही इंटरनॅशनल फोरममध्ये मांडायला या. तिकीट पाठवतात लोक, आपल्याला इन्व्हाइट करतात. सो वी गो अँड प्रेझेंट आवर रिसर्च. जो रिस्पॉन्स तिकडे आहे तसा आपल्याकडे आपल्याकडे जाणवतो पण की- तेवढा माझ्यामध्ये आपल्याकडे तर मी तर म्हणेन ना आता की हा रिसर्च बेस्ड झाला. आणि गंमत अशी झाली की मग आम्ही याच्याबद्दल इथे चर्चा केली की आतापर्यंत काही आऊल कॉन्फरन्स, वर्ल्ड आऊल कॉन्फरन्सेस झाल्या तर त्या भारताच्या बाहेरच झाल्या. तर मग मी म्हटलं आमच्या इकडे पुण्यात आल्यानंतर म्हटलं आपल्या मित्रमंडळींशी बोललो, पुण्याच्या व्हाईस चान्सलरशी बोललो, तिथल्या झुलॉजीच्या लोकांशी बोललो, एनजीओशी बोललो. त्यांना म्हटलं आपली पुढची वर्ल्ड आऊल कॉन्फरन्स भारतात व्हायला पाहिजे आणि पुण्यात व्हायला पाहिजे. अँड वी हेल्ड इट. तर 2019 मध्ये वी हॅड 42 कंट्रीज पार्टिसिपेटिंग इन पुणे युनिव्हर्सिटी. कॉन्फरन्स वॉज हेल्ड बाय इला फाउंडेशन अँड पुणे युनिव्हर्सिटी. आणि ती झाली ना सुंदर. फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्याच्यात सभा केला. 42 देशांमध्ये लोकांनी डेलिब्रेशन्स केले. आज त्याचं मी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जर्नलचा, इला फाउंडेशनचं आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जर्नल आहे, त्याचं मी एडिटर इन चीफ आहे. तिथे आम्ही त्याचे प्रोसिडिंग्स पब्लिश केले. सो येस, रिस्पॉन्स इज देअर, बट यू हॅव टू टेक दॅट एफर्ट. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की हे नाही, यांना इंटरेस्ट नाही, त्यांना इंटरेस्ट नाही, असं नाही. आपली तेवढी हे आहे का, आपलं तेवढं प्रयत्न घेण्याची, आपली एफर्ट घेण्याची आपली श्रद्धा आहे का या कामावर, तर ते करत राहायचं. यू नॉक 20 doors, one will open. So what is the problem? And that is happening everywhere. That is what we do. उलूक महोत्सवामध्ये आता हे रिसर्च झालं. रिसर्च मधून तुम्ही सायन्स करता, त्या गुरांबद्दलची माहिती मिळवता, हे खातात, ते खातात, हे धोके, त्याच्यावरती हे करायला पाहिजे. मग करायला पाहिजे म्हणजे कोड करणार. So then you go to the forest department, you are there, they have got a power. Then you go to revenue department, you go to police department, you go to MSCB, electrical power supply, that is the electrification supply. So it is not one person's conservation. It is the government has to be essentially there, but only government is not enough. तर मग कॉमन माणसाचा सहभाग पाहिजे. मग एनजीओज, अरे किती एनजीओज बरोबर आम्ही काम करतो. सेपरेट कॉर्पोरेट्स गिव्ह अस मनी. सो त्यांच्यापासून मग फंडिंग येतं काहीतरी. मग देन रिसर्च करू शकतो, पब्लिक आउटरीच करू शकतो आणि मग लोकांशी जायचं. अँड देन मग हे उलूक उत्सव का करायचा, तर आम्ही अमेरिकेत बघितलं होतं की दे वेर डुईंग अ सिमिलर थिंग अमेरिकेमध्ये. आणि तुम्हाला सांगतो युरोपमध्ये पण अशा प्रकारचे करतात फेस्टिवल. आणि ते स्वीडन मधले आमच्याकडे लोक आले. पण भारतामध्ये फार कमी असं फर्स्ट टाइम मी स्टार्टेड. आणि तिथे आमचे लोक आले, त्यांना आम्ही म्हटलं की आम्ही आता आऊल फेस्टिवल करतोय. ते म्हटले हो आम्ही पण केलं आता स्वीडन मध्ये. म्हटलं किती लोक आले होते. अरे वी हॅड 150 पीपल. सो दॅट इज द काइंड ऑफ थिंग, म्हणजे 150 लोक उत्सवाला आले, दे वर सो हॅपी. आणि मग मी त्यांना आमचा जेव्हा उत्सव झाला तेव्हा वी टोल्ड देम की वी हॅड गॉट 10,000 पीपल अँड दे सेड व्हॉट आर यू टॉकिंग. सो इंडिया इज अ मेगा कंट्री. म्हणजे सी इंडिया कॅन डू वंडर्स. लेट मी टेल यू द पोटेन्शियल ऑफ इंडिया इज ट्रिमेंडस. आज मेडिसिन मध्ये आमच्याकडे ज्या क्वांटिटीमध्ये वर्क चालताना पब्लिकेशन होत नाही, कमी होतात. पण वी हॅव गॉट अ पॉवर अँड वी हॅव गॉट दॅट एनर्जी, वी हॅव गॉट दॅट ते आपलं जुळवण्याची जी शक्यता ना आपलं ते सगळं आपल्याकडे आहे. सो सेकंड आऊल फेस्टिवल जेव्हा आम्ही केला 2019 मध्ये, पहिला 18 मध्ये केला. सेकंड मध्ये वी हॅव गॉट 15,000 पीपल कमी. आणि त्यावेळेला हे बघायला ते सगळे 25 देशांचे लोक आले आणि दे वर अमेज्ड. ते म्हणजे असं आम्ही कधी काही बघितलंच नाही. आणि त्याची परिणिती अशी झाली की त्यांनी वर्ल्ड आऊल हॉल ऑफ फेम नावाचा अवॉर्ड असतो. 6 कॉन्टिनेंट मधून एका माणसाला देतात. दॅट दे गिव्ह टू मी लास्ट इयर. सो दिस इज द काइंड ऑफ प्रोत्साहन आम्हाला मिळतं. इला फाउंडेशनच्या वतीने आम्ही काम करतो, हे अवॉर्ड मिळालं. आज आम्ही त्याच्यानंतर कोविड झालं 2 वर्ष. कोविड झाल्यानंतर आज आपण परत थर्ड आऊल फेस्टिवल घ्यायचं का नाही घ्यायचं, तर आमचे सगळे मंडळी म्हणले की तुम्हाला घ्यायचं नसलं तर तुम्ही जावा बाजूला. म्हणलं आम्ही घेणार. म्हणलं ग्रेट, दॅट इज व्हॉट हॅज टू हॅपन. इट हॅज टू बिकम अ पब्लिक मूव्हमेंट. अँड देन वी वॉट द एंटायर इला फाउंडेशन टीम इज द एंटायर कवडेवाडी आमची इथे पिंगोरीमध्ये आहे. पिंगोरी गाव आहे. इथे मोरगाव आहे, जेजुरी आहे, हरणी आहे, माणकी आहे, वाल्हे आहे, दौंडज आहे. तुम्ही म्हणा देर आर अबाउट 120 villages which are there. And there are young people and they are all coming. And we did and they did it. What did I do? I didn't do it. What we do is that it has to become a people's movement. And we already there. आज आमची हे चालू झालंय आपलं. त्यानिमित्ताने आलात, मला आनंद वाटला. तर तुम्ही पण बघितलं ना किती चांगला प्रतिसाद. त्याच्यावरती मग घुबडांबद्दलची नाटकं, घुबडांबद्दलच्या एकांकिका, घुबडांबद्दलचे नाच, लेझिम, कोण तबला वाजवत आहेत ते घुबडांचे मास्क लावून वाजवतात. काहीतरी करून कनेक्टेड विथ आऊट. मग
आपलं लोकसंस्कृती आहे. तर त्याच्यामध्ये पिंगळा नावाचा आहे, पिंगळा आहे, वासुदेव आहे ना, गोंधळी करणारे आहेत. तर यांच्या माध्यमातून आम्ही आऊल कन्झर्वेशन केलं. सो त्याचे आहेत. आता हिअर आय सी अ ग्रेट अपॉर्च्युनिटी वेअर व्हॉट आय सी इज भारतीय संस्कृतीमधले जे लोकनाट्य, लोककला याचे जे आविष्कार आहेत त्यांच्या माध्यमातून आपण हे आऊल कन्झर्वेशनच्या संदेश देऊ शकतो. दोन गोष्टी होतात. एक ते जो तुमची लोककला आहे ती पण जतन होते आणि त्याच्यातनं कन्झर्वेशनचा मेसेज पण